नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. ट्रेडिंग व्ह्यूचं ॲप्लिकेशन जे नवीन अपडेट आहे 2025मध्ये ते कसं काय आहे, पूर्ण काय त्याचं लेआउट आहे, सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम ट्रेडिंग व्ह्यूचं ॲप्लिकेशन तुम्ही जर ओपन कराल तर प्ले स्टोरवरून ॲक्च्युली तुम्हाला डाउनलोड मारावं लागेल. टीव्हीचा असं एक साईन असेल, लोगो असेल, तर ते तुम्ही डाउनलोड केलं किंवा ट्रेडिंग व्ह्यू टाकलं तरी डेफिनेटली तुम्हाला प्ले स्टोरवरती ते मिळणारच आहे. पहिलं येईल तेच ट्रेडिंग व्ह्यूचं ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे, डाउनलोड मारल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस भेटेल. लॉग इन केल्यानंतर तुमच्या जीमेल अकाउंटवरून ॲक्च्युली त्याच्यानंतर खूप सारे पेड सर्व्हिसेस पण असतात, पण ते काय घालण्याची गरज नाही. आपल्याला जवळपास चार्ज बघायचे असतात. त्याचबरोबर जवळपास तुम्हाला एक वॉचलिस्ट फ्री भेटेल. आता इथे वरती तुम्हाला 3 माझ्या वॉचलिस्ट बघायला मिळत असले. ॲक्च्युली माझं जुनं अकाउंट आहे त्यामुळे ते 3 मला ऑलरेडी इथे आहेत, त्याच्यावरून ते कंटिन्यू आहे. परंतु जे नवीन जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एका वॉचलिस्टमध्येच तुम्ही 2-3 हे ॲड करू शकता, हे लक्षात घ्या. आता त्यानंतर असा काय मोबाईल तुमचा इंटरफेस तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूचा बघायला मिळू शकतो. वरती जे आयकॉन्स येतात इथे 3 डॉट आहे, तिथे तुम्ही एडिट करू शकता. ठीक आहे, न्यू वॉचलिस्ट ॲड करू शकता, पण नवीन याच्यात तुम्ही न्यू ॲड करू शकत नाही. त्यासाठी मग तुम्हाला पेड व्हर्जन घ्यावं लागतं, हे लक्षात घ्या. ॲड केला ते प्लसचं साईन केलं तर तुम्हाला कुठला स्टॉक किंवा फंड्स किंवा काही तुम्हाला जे ॲड करायचं असेल तुम्ही याच्यामधून ॲड करू शकता, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग जवळपास काय तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करायचं असेल तर जवळपास या प्लस सिम्बलवरती टॅप केलं तर डेफिनेटली तुम्हाला याच्यावरती जे काही तुमचं इन्स्ट्रुमेंट असेल, जो काही तुमचा स्टॉक किंवा आपण म्हणू शकतो तुमचे जे काही फ्युचर्स, ऑप्शन, फॉरेक्स, क्रिप्टो, इंडेक्स, जे वरती तुम्हाला हे बघा हे सायन्स तुम्हाला बघायला मिळतं. जिथे तुम्ही क्लिक केला क्रिप्टोवरती क्लिक केलं तर सगळे क्रिप्टो तुम्हाला दिसतील. मग तिथे तुम्ही क्लिक केलं तर क्रिप्टो इथे तुम्हाला वॉचलिस्टला ते ॲड होईल, ती लिस्ट ॲड होईल, हे लक्षात घ्या. ओके, त्याचबरोबर आता खालच्या इथे गेला तर इथे तुम्हाला दिसेल वॉच लिस्ट, जी आता ऑलरेडी आपण त्याच्यावरती आहोत. त्यानंतर चार्ट्स दिसतील. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला एक्सप्लोर दिसेल. आता एक्सप्लोर म्हणजे काय की जवळपास न्यूज, कॅलेंडर, ब्रोकर्स. ठीक आहे, जवळपास ह्याच्यामध्ये जे काही समजा माहिती असेल, आता पूर्ण स्टॉक मार्केटची माहिती तुम्हाला इथे बघायला मिळते. ठीक आहे, जे काही इंडेक्स आहेत इथे स्टॉक्स टाकला तर जे स्टॉक्स आहेत भारतातले. ठीक आहे, त्याच्यानंतर क्रिप्टोजमध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळतील, फ्युचर्स, फॉरेक्स. ओके, त्याच्यानंतर खाली गेलं तर न्यूज फ्लो तुम्हाला बघायला मिळू शकतो, ज्या बातम्या आहेत. आता फॉरेक्सबद्दल काय बातम्या ती तुम्हाला बघायला मिळू शकते. स्टॉक्सवरती गेलं तर स्टॉक्समधल्या बातम्या तुम्हाला बघायला मिळतील. ओव्हरव्ह्यू जर पूर्ण हे करायचं असेल, सगळ्याचं ओव्हरव्ह्यू बघायचं असेल तर सगळ्याचे मिक्स तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बातम्या इथे बघायला मिळू शकतात. ठीक आहे, त्याचबरोबर हे स्टॉक्स आहेत. आता जवळपास ज्या ज्या कंपनीज आहेत त्यांची मुवमेंट आहे तुम्हाला बघायला मिळते, की गेनर्स, लुझर्स, दिवसात जेवढे गेन केलं जे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो जे स्टॉक्स आहेत जे लुझिंगमध्ये आहेत, मायनसमध्ये आहेत, तेही तुम्हाला इथे बघायला मिळू शकतात. त्यानंतर खाली आल्यानंतर जवळपास आयडियाज म्हणजे जवळपास सांगायचे असेल तर काही इथे अकाउंट ओपन करून तुम्ही काही गोष्टी शेअरसुद्धा करू शकता. हे बघा, ह्या अशा प्रकारे आयडियाज थोडेफार तुम्हाला ॲनालिसिस मार्केटमध्ये येत असेल किंवा थोडंफार तुम्हाला मार्केटची काही माहिती असेल किंवा इन्फॉर्मेशन जे तुम्ही चार्ट ट्रेडिंग करून करत असाल, या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲड करू शकता. कुठे करू शकता? हे तुम्हाला आयडियाज म्हणून तुमच्या अकाउंटपासून, हे लक्षात असू द्या. त्याच्यामध्ये इथे फॉर यू तुमच्यासाठी आणि एडिटर्स पिक म्हणजे जवळपास जर तुम्हाला याच्यामध्ये अजून काय ॲड करायचं असेल, फॉर एक्झाम्पल म्हटलं ना आयडियाज आहे बघा, हे प्रत्येकाने कसं ॲनालिसिस करून काय काय शेअर्सचं किंवा निफ्टीचं या सगळ्या गोष्टी ॲनालाइज करून त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. ठीक आहे, मग तुम्ही त्या गोष्टी बघू शकता. इथे लाईकसुद्धा करू शकता. इथे काही कॉमेंटचं ऑप्शन आहे, हे कॉमेंटसुद्धा तुम्ही बघू शकता. हे बघा, या लोकांनी कॉमेंटसुद्धा त्याच्यामध्ये केलेले आहेत. इव्हन तुम्हीसुद्धा इथे कॉमेंट्स ॲड करू शकता किंवा त्यांना काही सजेशन असेल तर सजेशन देऊ शकता. जस्ट लाईक अँड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्या टाईपमध्ये तुम्ही ते ॲड करू शकता. त्याचबरोबर क्रिप्टोज, आता हे क्रिप्टोज सेपरेट आहेत. क्रिप्टोमध्ये जे गेनर्स आहेत, ठीक आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. क्रिप्टोमध्ये जे लूजर्स आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, सो थोडक्यात ह्याच्या गोष्टी आहेत स्टॉक नंतर क्रिप्टोच्या सेमच आहेत. त्यानंतर तुमचा ब्रोकर येतो. आता ब्रोकर्स बद्दल सुद्धा माहिती तुम्हाला बघायला मिळते. जे ॲक्च्युली इंडियन ब्रोकर सुद्धा फायर असतात. थोडक्यात सांगायचं असेल, जेवढे ब्रोकिंग प्लॅटफॉर्म आहे त्याच्या ब्रोकिंग प्लॅटफॉर्ममध्ये जेव्हा तुम्ही लॉग इन करता तुमच्या जेव्हा जे चार्ट्स तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे, हे सगळे चार्ट्स बॉरोड केले जातात ट्रेडिंग व्ह्यूकडून. खरं सांगायचं असेल, कारण ट्रेडिंग व्ह्यू आपण म्हणू शकतो एक असा प्लॅटफॉर्म आहे जो सगळ्यांना चार्ट प्रोव्हाइड करतो, हे लक्षात. मग तुमचा फायर्स असतो. ठीक आहे, आता हे फक्त इंडियन ॲप्लिकेशन नाही, ओव्हरऑल सगळे वापरला जातो. सो आउट ऑफ द इंडिया आपण म्हणू शकतो अशा सुद्धा ब्रोकरेज प्लॅटफॉर्म सुद्धा तुम्हाला बघायला मिळू शकतात, जे याला कनेक्टेड आहेत. आता हे काही इंडियनच आहेत, पेटीएम मनी. अजून तुम्ही त्या ॲरोवरती क्लिक केलात पुढच्या, अजून तुम्हाला बघायला मिळू शकते. एनर्जी म्हणजे जवळपास क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, याच्या तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट्स, ओपन कॉन्ट्रॅक्ट्स बघायला मिळू शकतात. त्याच्याबद्दल माहिती किंवा त्याच्याबद्दल करंटमध्ये कशी काय किंमत किंवा काय अप्स अँड डाऊन्स आहेत सगळ्या गोष्टी बघायला मिळू शकतात. मेटल्समध्ये थोडक्यात काय कमोडिटी मार्केटचा सगळा विषय असो, गोल्ड फ्युचर्स, सिल्वर फ्युचर्स, किती किंमत काय, प्लस आहे की मायनस आहे. तर गोल्डचं म्हटलं तर जवळपास 21च्या आसपास आहे. ठीक आहे, थोडक्यात काही माहिती तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळू शकतो. इकॉनॉमिक कॅलेंडर सुद्धा आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, थोडक्यात सांगायचं असेल तर टू बी ऑनेस्ट
पूर्ण काही एक्सप्लोअरमध्ये तुम्हाला एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसारखा हा जो एक आपण म्हणू शकतो खाली वॉचलिस्ट चार्ट आणि एक्सप्लोअरचा जो टॅब आहे ते तिथून क्लिक केल्यावर तुम्हाला सगळं बघायला मिळू शकतो. नंतर कम्युनिटी. आता कम्युनिटीचा विषय केला, व्हॉट इज कम्युनिटी? ट्रेडर्स कम्युनिटी म्हणू शकता. आता मगाशीच आपण जे सगळ्या गोष्टी बघितल्या, ठीक आहे, काही लोक शेअर करू शकता, तुम्ही इथे सुद्धा काही गोष्टी शेअर करू शकता. ठीक आहे, आता जवळपास इथे तुम्ही क्लिअर कट बघा, सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या लोकांनी इथे शेअर केलेलं आहे त्यांचं अनालिसिस हे तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता किंवा त्याच्यावरती कॉमेंट तुम्ही काही सजेशन त्यांना देऊ शकता. एडिटर स्पीक असो, फॉलोइंग असो, तुम्ही काही लोकांना फॉलो करताय ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे ह्या जे लोक आहेत जे त्यांची अनालिसिस शेअर करतात त्या गोष्टी त्यांना सुद्धा तुम्ही फॉलो. आता हे ट्रेड झूम म्हणून आहे, जर मी ते क्लिक केलं तर त्याचा पूर्ण अकाउंट तुम्हाला इथे बघायला मिळेल. मग त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, त्यांचं एक्स ॲप अकाउंट, एक्स म्हणजे जवळपास ट्विटरचं, यूट्यूब म्हणजे जो आयकॉन आहे मग यूट्यूबचं आयकॉन सुद्धा बघू शकता. तिथे फॉलोअर्स 25,000 काहीतरी समथिंग त्यांचे फॉलोअर आहेत हे लक्षात असू द्या. सो ते जे दररोज काय ना काय मार्केटबद्दल जे काही स्टॉक्सबद्दल इन्व्हेस्टमेंट जे सगळ्या गोष्टी बद्दल किंवा ॲनालिसिस जे आहे चार्ट ॲनालिसिस सगळे जे शेअर करतात ते तुम्हाला बघायला मिळू शकतं. हे लक्षात ठेवा. जस्ट लाईक अन कम्युनिटी, पूर्ण सोशल मीडिया टाईप आपण जसं काही शेअर करतो फेसबुकला वगैरे त्या टाईपमध्ये तुम्ही ह्या गोष्टी इथे करू शकता. त्यानंतर ते मेन्यूमध्ये आल्यानंतर तुमचे पूर्ण बेसिक इन्फॉर्मेशन असणार, तुमचे सबस्क्रिप्शन्स असणार, हे तुम्ही रेफरसुद्धा करू शकता. तर ठीक आहे, आता सबस्क्रिप्शनवरती गेला तर तुम्हाला हे सबस्क्रिप्शन कितीला आहे, किती प्राइजेस आहेत, ठीक आहे, ह्यांचे जे प्रत्येक प्लॅन्स जे आहेत ते तुम्ही बघायला मिळू शकतात. महिन्याचे 1500-1600 पासून महिन्याचे 6,500 प्रीमियम प्लॅन आहे, इथपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. ॲक्च्युली याची गरज नाही, जो आपल्याला फ्री भेटेल तोच आपण वापरला तर चालेल, कारण आपल्याला फक्त चार्टशी मतलब आहे हे लक्षात असू दे. ठीक आहे, आता ही माझी थोडीफार स्वतःचं अकाउंट असल्यामुळे या सगळ्या गोष्टी ॲड आहेत. त्यानंतर आपण जाऊ शकतो त्या चार्टवरती. आता मेन विषय तो इथे. ठीक आहे, आता निफ्टीचं जर म्हटलं तर निफ्टी कुठे ट्रेड होते बघा, जवळपास मार्केट ओपन थोडंफार वरती झालं, पण जवळपास म्हणू शकतो काय 25,800चा रिजेक्शन घेऊन सेलिंग तुम्हाला बघायला मिळतं करंटमध्ये हे लक्षात. आणि कालच्या अनालिसिसमध्ये तुम्ही सुद्धा हे सांगितलं होतं, कालचे अनालिसिस बघितलं नसेल तर शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी ती अनालिसिस व्हिडिओ दररोज टाकत असतो, तुम्ही ती बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आता काय, आता तुम्हाला याच्या गोष्टीमध्ये काही गोष्टी ॲड करा. पहिला जो टॅब होता हा वेगळा होता ट्रेडिंग व्ह्यूचा, आता थोडाफार वेगळा. आता तुम्ही जर ह्या कॉर्नरला बघा, इथे तुम्हाला किमती बघायला मिळू शकतात, जे प्राईज आहेत ते तुम्हाला बघायला मिळू शकतात. वरती निफ्टी 50 जो इंडेक्स आता बघतो ते, त्याचा OHLC आपल्याला बघायला मिळतो, ओपन हाय लो क्लोज, आणि त्याचबरोबर व्हॉल्यूम जो आहे सुद्धा बघायला मिळू शकतो. इथे तुम्ही टॉगल करू शकता. हा इथे वरती INR आहे, तुम्हाला इंडियन रुपीमध्ये पाहिजे डिफॉल्ट करन्सी फॉर निफ्टी कुठली पाहिजे तुम्ही ती ॲड करू शकता जी तुम्हाला पाहिजे असेल अकॉर्डिंग टू रिजन विच यू आर ट्रेडिंग. खरं सांगायचं असेल तर खालच्या टॅबवरती आला तर मग तुम्हाला महिना, डेट, टाईम, म्हणजे ज्या आता आजचा दिवस आहे तर आजचा दिवसाचा इथं ट्रेड आहे, तुम्ही कर्सर मूव्ह कराल तर खालचे तुम्हाला सगळ्या गोष्टी ॲड होताना बघायला मिळू शकतील. त्यानंतर एक खालचा टॅब बघायला मिळतो बघा, इथे निफ्टी आहे, तिथे 15 मिनिट आहे, इथे पेन्सिलचं आयकॉन आहे, ते ॲरोज आहेत, त्यानंतर इथे 3 डॉट आहे, त्यानंतर इथे बॅक आहे, आणि त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो इथे फुल स्क्रीनचा मोड आहे. ठीक आहे, थोडक्यात हा जो टॅब आहे हा टॅब कशाचा आहे, आता निफ्टी. आता तुम्हाला डायरेक्ट सर्च करायचं असेल तर तुम्ही निफ्टीवरती क्लिक केला तर पूर्ण तुम्हाला सर्चिंगसाठी तुम्हाला बघायला मिळू शकतो. तुम्हाला काय सर्च करायचं आहे तुम्ही ॲड करत असेल तर तुम्ही रिलायन्स टाकलात तर रिलायन्स चे जवळपास शेअर जो आहे हे तुम्हाला बघायला मिळू शकतात, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, आता इथे आपण ऑल करूया. मग अशी क्रिप्टोमध्ये क्रिप्टो दाखवतो, रिलायन्स आलं, इथे क्लिक केलं तर रिलायन्स तुमचा इथे ॲड झालेला आहे. ह्या लेवलला तुम्ही असं ॲड चार्ट्स जे आहेत हे नवीन तुम्ही ॲड करू शकता. इव्हन तुमचं जर वॉचलिस्टमध्येच असेल तर डेफिनेटली तुम्ही इथे स्क्रोल सुद्धा करू शकता. इथे बघा, आता मला बरं निफ्टीला घ्यायचं असेल तर निफ्टी माझी इथे आहे, इथे स्क्रोल करून सुद्धा मी इथे निफ्टी ॲड केलेला आहे. त्यानंतर 15 मिनिटं 30 मिनिटं इथे क्लिक केलं तर हा तुमचा टाईम फ्रेम आहे. आता डेट आणि रेंज पण वरती आहे, तुम्हाला कोणता चार्ट व्ह्यू करायचा आहे. त्यानंतर हे जे आहेत हे फेवरेट्समध्ये येतात, जवळपास हे तुम्हाला टिक्ससुद्धा आहेत, मिनिट्ससुद्धा आहेत, सेकंडसुद्धा आहेत. ॲक्च्युली आता ह्याच्यामध्ये जे आहेत ना हे काही जे तुम्हाला थोड्या बघायला मिळतात, म्हणजे जवळपास 5-15 मिनिटं 30 1 तास 1 दिवस 1 वीक आणि 1 मंथ हे जे आहे हे जवळपास आपण काय म्हणू शकतो हे फ्री आहेत. बाकीचे कस्टमाइज टाईम फ्रेम सुद्धा घेऊ शकतात. पण हे बघा, ॲड कस्टम इंटरवल कधी ॲड करू शकता, जेव्हा तुमचं पेड व्हर्जन असेल तेव्हाच त्या गोष्टी. पण पेड व्हर्जन सुद्धा कुठला पॅक आहे ते सुद्धा डिपेंड करतं, हे लक्षात असू द्या. पण माझ्यामध्ये त्याची गरज नाही, आपण रेग्युलर 5 मिनिटं 15 मिनिटं 1 तास याच्यावरती मार्केट व्यवस्थित व्ह्यू होतं, हे लक्षात असू द्या. जर तुम्ही नवीन असाल तसं काय पेड करण्याची गरज नाही, आपण फ्रीमध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी मगाशीच म्हटल्यासारखं एक व्यवस्थितरित्या आपण काय समजून घेऊ शकतो. त्याचबरोबर इथे तुम्ही आलात तर इथे काय पेन्सिलचा आयकॉन आहे, इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसतं. आता पहिलं कसं ते एकदम चार्टमध्ये जात असं ना, आता सेपरेट त्याने केलेलं आहे. आता इथे फेवरेट्स आहेत जे टूल्स तुम्ही वापरत असाल, त्यानंतर टूल्स आहेत, ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रेंड लाईन्स आहेत, त्याच्यानंतर एक फिबोनाकी वगैरे जे आहेत या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर इथे पॅटर्न्स सेपरेट केलेले आहेत. ठीक आहे, त्या पॅटर्न्स कधी ड्रॉ करतात, मार्केटची मुवमेंट. आता चार्ट पॅटर्न्स कसे आहेत काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असेलच, फोरकास्ट आणि ह्या गोष्टी माहिती असेल तर आमच्या पेड कोर्सच्या सदस्यांना गोष्टी माहिती असतील बहुतेक. सो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल. फोरकास्टिंगमध्ये तुम्ही शॉर्ट पोझिशन लॉंग पोझिशन घेताय, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲड करू शकता. ज्याने जॉमेट्रिकल फिगर्स, तुमचा ब्रश आहे, हायलायटर आहे, ठीक आहे, तुम्ही ॲरो मार्कअप करत असाल किंवा थोडक्यात त्या मागाशी थोडक्यात आता हा जो
एक टॅब आहे, कशासाठी उपयोगी आपण करू शकतो जॉमेट्री अँड शेप्स. खरं सांगायचं असेल तर मगाशी बघा जे आपण कम्युनिटी सेक्शनमध्ये गेलो होतो त्याच्यामध्ये काही लोकांनी शेअर केलं होतं, ते कशा लाईन्स ड्रॉ बघत नसेल, काही तिथे टाईप टेक्स्ट वगैरे केलं होतं किंवा काही ब्रशनी काही गोष्टी हायलाईट केल्या होत्या. या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. इव्हन तुम्ही काही शेप्स पकडायचे असेल तर कर्व किंवा डबल कर्व वापरू शकता. ॲनोटेशन तुम्ही बघू शकता, टेक्स्ट, ठीक आहे, मग टेबल कमेंट, थोडक्यात मगाशीच म्हटलं ते, ठीक आहे. एक्स म्हणजे ट्विट, म्हणजे जवळपास तुम्हाला कुठे शेअर करायचं असेल तुमचं ॲनालिसिस, हे सुद्धा करू शकता. व्हिज्युअल्समध्ये तुम्ही इमोजीस सुद्धा ॲड करू शकता, स्टिकर सुद्धा करू शकता आणि आयकॉन सुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता. आता त्यांनी काय केलं, हे जे आहेत ना हे टूल्स जे आहेत ड्रॉइंगचे टोटल हा टॅब त्यांनी पेन्सिलचा सेपरेट केला. त्याच्यानंतर इथे एक ॲरोचा टॅब येतो. ॲरोचा टॅब इथे क्लिक केल्यानंतर तुमचा जो ब्रोकर आहे, ज्या ब्रोकरला तुम्ही ॲफिलेटेड, थोडक्यात ॲफिलेट म्हणू शकत नाही, ज्या ब्रोकरकडे तुमचं अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये तुम्ही लॉग इन करू शकता डायरेक्ट. धनला तुमचं अकाउंट असेल तर धनवरती क्लिक केलात तर धनला डायरेक्ट तुम्ही इथूनच कनेक्ट करू शकता ह्या प्लॅटफॉर्मवरून, हे लक्षात आहे. सेम गोष्ट फॉर फायर्स. आता सेम गोष्ट शेअर मार्केट. आता शेअर मार्केट हा ब्रोकर माझ्या मते कुठल्या कंपनीचा मला माहिती नाही, नवीन असेल, इंडियनच असेल, सध्या ते काय वापरत नाही, कारण आमचं डेली रेग्युलर बघण्याचे किंवा वापरण्याचे ब्रोकरचे हे दोन आहेत. त्याच्यानंतर LS Blue वन ऑफ द बेस्ट आहे, पेटीएम मनी सुद्धा आहे, मोतीलाल ओसवाल सुद्धा आहे. ऑल ब्रोकर्समध्ये गेला तुम्हाला अजून खूप सारे. आता हे सगळे जे बाहेरचे आहेत capital.com किंवा IC फ्युजन मार्केट, हे सगळे बाहेरचे ब्रोकरिंग प्लॅटफॉर्म्स आहेत, हे लक्षात घ्या. माझ्या जवळपास काय हा प्लॅटफॉर्म ग्लोबली वापरला जातो, त्यामुळे सगळे ब्रोकर जे आहेत जे कनेक्टेड आहेत या कंपनीशी किंवा या ब्रँडशी, या नावाशी, किंवा इथून जे चार्ट्स जे घेतात यांच्याकडून सर्व्हिस जे घेतात ते सगळे इथून तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी त्यांच्या प्लॅटफॉर्मला इथे कनेक्ट करू शकता. दॅट्स इट. त्याच्यानंतर इथे 3 डॉट आहे, इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून काही माहिती तुम्हाला बघायला मिळू शकते. इथे ट्रेड विथ युअर ब्रोकर सुद्धा आहे, इथून सुद्धा तुम्ही ते ब्रोकर ॲड करू शकता. त्यानंतर इंडिकेटर्स आहेत, तुम्हाला इंडिकेटर्स ॲड करायचं असेल तर हा तुमचा इंडिकेटर टॅब आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा इंडिकेटर जे आहेत तुम्ही ॲड करू शकता. मग फेवरेट्स असतील मग त्याच्यामध्ये टेक्निकल्स, फायनान्शियल्स, ठीक आहे, किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे जे किंवा हे कम्युनिटीमध्ये एडिटर स्पीक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा इथे ॲड होतातच आहेत, ठीक आहे. त्याचबरोबर जवळपास आणि सर्वात महत्त्वाचा विषय गो ॲड फ्री एव्हरीवेअर. खरं सांगायचं असेल तर छोट्या छोट्या ॲड्स तुम्हाला पॉपअप होताना अशा तुम्हाला बघायला इथे मिळू शकतात फ्री याच्यासाठी. मग काय आपल्याला ते क्रॉस केल्यावरती जवळपास ते काढू शकतो आपण, त्यात काय विषय नाही. कम्पेअर सुद्धा करू शकता. कम्पेअरवरती क्लिक केलं तर 2 तुम्ही चार्ट्स कम्पेअर करू शकता. बघा आता इथे मला सिम्बॉल कम्पेअर, आता याच्यावर समजा ॲक्सिस बँक मी क्लिक केला, ठीक आहे. त्याच्यानंतर सेम स्केल किंवा म्हणजे सेम स्केलचे न्यू प्राईस स्केल. थोडक्यात सांगायचं असेल तर एका चार्टवरती एकाच ह्याच्यावरती करायचं आहे की 2 ह्याच्यात करायचं. ते न्यू पेन जरी आपण केलं की त्याचं क्लिक केलं, बघूया काय म्हणतंय होते, हे बघा इथे. म्हणजे हा जो खालचा ग्राफ आहे हा ॲक्सिस बँकचा आहे आणि निफ्टीचा ग्राफ तुम्हाला बघायला मिळते. सो तुम्हाला पेअर ट्रेडिंग जर करायची इच्छा असेल 2 एकत्र हे करून तुम्ही करू शकता, हे लक्ष असू द्या. त्यावर परत इथे क्लिक करून त्यानंतर बार रिप्ले. आता बार रिप्ले जो हा पेडचा विषय पडतो, मग थोडक्यात काय कधी कधी बघा मार्केट पूर्ण आता बंद झाल्यानंतर सुद्धा आपण काय रिप्ले करू शकतो. म्हणजे जर हा पेडमध्ये येतं सगळा विषय, म्हणजे 2 ते जवळपास कॅन्डल्स जे आहेत हे परत मार्केट कसं ट्रेड झालं काय झालं या सगळ्या गोष्टीचा रिप्ले आपण करू शकतो मार्केट क्लोज झाल्यावर सुद्धा. ते अलर्ट सुद्धा ॲड करू शकतात. एखादा अलर्ट 1 किंवा 2 अलर्ट माझ्यामध्ये ॲड करू. अलर्ट म्हणजे काय, जवळपास तुम्हाला वाटत असेल मार्केट ह्या रेंजच्या खाली जाईल, मग तिथे तुम्ही जर हॉरिझॉन्टल लाईन ॲड करून ठेवलात, ठीक आहे. जेव्हा मार्केट तिथून खाली जाईल, जेव्हा क्रॉस केलं मग तुम्ही कंडिशन ॲड करू शकता, ठीक आहे. आता अलर्टवरती क्लिक केला तर तुम्ही सर्च फॉर अलर्ट करू शकता तुमचे जे असतील, किंवा क्रिएट अलर्ट सुद्धा तुम्ही ते ॲड करू शकता. हे माझे जे आहेत हे आधीचे अलर्ट जे आहेत हे मी ॲड करून ठेवले होते. आता क्रिएट अलर्ट जेव्हा तुम्ही कराल तेव्हा काय विषय होईल, आता समजा ही हॉरिझॉन्टल लाईन इथे काढल्या तर अलर्ट क्लिअर काय करणार, मार्केट जेव्हा ही हॉरिझॉन्टल लाईन जी आहे वरती 25,700च्या आसपास ही ग्रीन, या ग्रीन लाईन जेव्हा मार्केट क्रॉस करून जाईल, कोणती ही ग्रीन लाईन जेव्हा मार्केट क्रॉस करून जाईल तेव्हा मला बीप अलर्ट भेटला पाहिजे, कारण मला ती नोटिफिकेशन आली पाहिजे, ठीक आहे. मग त्या गोष्टी तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या जीमेल ID ज्याच्यावरून तुम्ही हे अकाउंट काढलात तिथे तुम्हाला ते सगळे नोटिफिकेशन बघायला मिळू शकतात, किंवा हे ॲप्लिकेशन सुद्धा तुमच्या फोनवरती रिंग करून तुम्हाला एक पॉपअप नोटिफिकेशन देतं. त्याचबरोबर इथे 3 डॉटवर परत क्लिक केल्यानंतर ते इंडिकेटर टेम्पलेट्स आहेत, चार्ट टाईप्स. आता चार्ट टाईप्स तुम्ही ॲड करू शकता. कुठले चार्ट्स. आता आपण कॅन्डल्स वापरतो, बार्स आहेत, हॉलो कॅन्डल्स आहे, व्हॉल्यूम कॅन्डल्स आहेत, खूप सारे असे चार्ट टाईप्स आहेत ज्याच्याबद्दल तुम्ही जे चार्ट टाईप्स वापरून तुम्ही जवळपास मार्केटमध्ये प्रॉफिटेबल होण्याचा एक प्रयत्न करू शकता. तो चार्ट टाईप तुम्ही वापरू शकता. जवळपास काय तुम्ही कम्फर्टेबल आहात तुमचा कोणता वापरायचा चार्ट टाईप, ठीक आहे. काही पेड आहेत काही फ्री आहेत हे लक्षात असू द्या. त्यानंतर सिक्युरिटी डिटेल्स, टेक्निकल्स. आता टेक्निकल्स म्हणजे काय, इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल की निफ्टीचा किंवा मार्केटचा मूड काय. आता निफ्टीचा मूड इथे बाय आहे, ठीक आहे. ऑसिलेटर्स काय सांगतात, न्यूट्रल, मुव्हिंग ॲव्हरेजेस स्ट्रॉंग बाय सांगतात, ठीक आहे. मग जवळपास काय हे जो आहे थोडाफार असा जो एक टॅब आहे जे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल की प्रत्येक इंडिकेटरचा काय ते मूड चाललंय मार्केट
मार्केटचा किंवा काय सांगतात ॲक्शन्स काय बाय करायचं किंवा सेल करायचं, मग तो ग्राफद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतात व ते टाईम फ्रेमसुद्धा तुम्ही सेट करू शकता. तुम्हाला 4 तासाचा पाहिजे, 1 दिवसाचा पाहिजे की 1 महिन्याचा पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर जवळपास तुम्ही अजून खाली करता शेअरसुद्धा करू शकता. पब्लिश आयडिया म्हणजे इथून तुम्ही सर चार्टवरती ज्या सगळ्या मगाशी गोष्टी बघितल्या ज्या ड्रॉइंगच्या तुम्ही ॲड करू शकता, टेक्स्ट करू शकता किंवा हॉरिझॉन्टल लाईन वापरून सगळ्या गोष्टी तुम्ही तुमचं ॲनालिसिस पूर्ण करू शकता. आणि ते ॲनालिसिस पूर्ण केल्यानंतर तुम्ही ही आयडिया जी आहे तुमचं जे पूर्ण ते एक्सवरती तुमच्या यूट्यूबवर तुम्ही डायरेक्ट इथून ते पब्लिशसुद्धा करू शकता, जेणेकरून अजून काही लोकांना त्या गोष्टी समजाव्यात. समजलं असेल तर फॉलो, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. ही पूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप एनर्जी लागते आणि वेळात वेळ काढून मार्केटचं सगळं लाईव्ह मार्केटमध्ये वेळात वेळ काढून तुमच्यासाठी हे सगळं घेऊन येत असतो. नवीन हा ट्रेडिंग व्ह्यूचा पूर्ण विषय. आता हा बॅक एरो आणि फ्रंट एरो म्हणजे काय? बॅक एरो केलात तर जे आपण काय म्हणू शकतो, तुम्ही काहीतरी जर समजा सपोर्ट काढलात किंवा कुठल्या तरी टेक्स्ट काढला जे चुकीचं असेल, तुम्हाला इरेज करायचं असेल तर मी इथे सुद्धा टाईप करून बॅक केल्यानंतर बघा, आता बॅक केल्यानंतर परत बघा हे सगळं मी डबल टॅप केलं जे ॲक्शन आधी केल्या होत्या त्या कॅन्सल करून आधीच्या जुन्या ॲक्शन तुमच्या त्या ॲड करतील. आता परत इथे केलं तर हे मला काढायचं आहे बघा, पूर्ण गेलेलं आहे. आता परत त्या गोष्टी परत ॲड करायच्या असेल तर परत मी फ्रंट एरोने मी ॲड करू शकतो. म्हणजे बॅक अँड फोर्थ तुम्ही इथून करू शकता. हे जे आहे जसं म्हटलं हे काय होतं, झूम इन म्हणजे जवळपास काय पूर्ण लेआउट तुम्हाला झूम इन असा बघायला मिळू शकतो. ठीक आहे. एनलार्ज करू शकता. ओके. सिम्पल जे आहे आपलं ट्रेडिंग व्ह्यूचं अकाउंट आहे, कसं ट्रेडिंग व्ह्यू वापरायचं, काय करायचं तुम्हाला समजलं आहे का? जर तुम्ही नवीन असाल 2025मध्ये समजलं असेल तर लाईक, कमेंट, शेअर, चॅनल सबस्क्राईब करा. काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला विचारू शकता. इथे तुमची मी रजा घेतो. धन्यवाद.